निश्चितच स्क्वेअर पंच संतोष सुडको आणि मेन पंच पुरुषोत्तम दादा भगत दोन्हीही जर पाहिलं किंवा तीनही पंचांचा विचार केला मग त्यात राम हले देखील येतात. तर वय वर्ष 40च्या पुढे गेलेलं जरी वय असलं तरी देखील अजूनही उत्तम क्रिकेट या तिघांमध्येही भरलाय. पण निश्चितच आता मात्र क्रिकेटपेक्षा जी जबाबदारी असते ती जबाबदारी स्वीकारण्याचं काम या तिघांनीही घेतलंय. आणि जर पाहिलं तर कित्येक स्पर्धा या स्पर्धांमध्ये आमच्या सोबत जोडले गेलेले असतात असे हे तीनही पंच या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन गोलंदाज सुभाष सज्ज होईल आणि नक्कीच एंजल 11 किम संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. पंच सामना सुरू करायचा आहे. स्ट्राईक एंडवर फलंदाज नयन, नॉन स्ट्राईक एंडवर गीतेश, मॅन फ्रॉम बसणीवाडी. पहिला सामना आजच्या दिवसातील आणि पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट सुभाष. पहिल्या चेंडूला इनसाइड आउट अप्रतिम फटका खेळलाय. नक्कीच जर पाहिलं तर चेंडूला बॅकवर्ड पॉइंट रिजनच्या दिशेने पाठवून दिलाय आणि पहिल्या चेंडूवर डीजे मास्टरला संधी. कमॉन डीजे. निश्चितच पहिल्याच चेंडूवर जर पाहिलं तर शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता. ऑफ स्टंपवर फेकला गेलेला होता. त्या चेंडूला जर पाहिलं तर फक्त इनसाइड आउट स्क्वेअर कट करून खेळून काढलं. चेंडूला पाठवून दिलं ते म्हणजेच डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. पुढचा चेंडू घेऊन सुभाष. यावेळी ओव्हर पिच चेंडू निश्चितच उंच फटका परंतु 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जो क्षेत्ररक्षक पॉवर प्ले मध्ये तैनात असतो त्या क्षेत्ररक्षकाला या ठिकाणी शोधलं आणि अप्रतिम फटक्यावर मात्र अप्रतिम झेल टिपत फलंदाज बाद झाला. संधी पुन्हा एकदा डीजे मास्टरला. कमाल. एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग रिजनला आणि दुसरा क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर वायडिश लॉंग ऑफला उभा होता. आणि असं असताना जर पाहिलं तर ऑफ स्टंपवर ओव्हर पिच चेंडू टाकला. यावेळी गोलंदाज सुभाषच्या मनात एवढंच होतं की फलंदाज नयननं मोठा फटका मारायला जावं आणि कुठेतरी आपल्या जाळ्यात अडकावं. आणि हीच गोष्ट या ठिकाणी जर पाहिलं तर जाणली आणि अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपला. तो म्हणजेच लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षक फलंदाज संतोष नाना, मॅन फ्रॉम पिंपळवाडी. संतोषचा विचार केला तर परवाच्या दिवसात सलग 2 सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता असा संतोष आहे आणि पिंपळवाडी संघाला बिलॉंग करतो. आज जर पाहिलं तर या असोसिएशनच्या प्रीमियर लीग मध्ये नक्कीच बसणीवाडी संघाकडून खेळताना दिसतोय संतोष. कारण जर पाहिलं मित्रांनो तर रामराज विभागातील एक घणाघाती आणि नामवंत संघ येतो तो म्हणजेच पिंपळवाडी संघ. मग या पिंपळवाडी संघाकडे फलंदाजी आणि गोलंदाजाची चांगली डेफ्ट आहे. परंतु इथे मात्र जर पाहिलं तर संतोषला 2 चेंडू अक्षरशः उभे ठेवलेत ते म्हणजेच सुभाषनं. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. पहिल्या चेंडूवरचा चौकार सोडला तर त्यानंतर मात्र काही खास कामगिरी फलंदाजांना करता आली नाही. उलट नयनचा विकेट गमवावा लागला होता तो म्हणजेच बसणीवाडी संघाला. आणि आता मात्र अंतिम 2 चेंडू या षटकातील शिल्लक असताना पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन गोलंदाज सुभाष राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल नानासाठी. पुढचा चेंडू सुभाष टू नाना. काय होणार गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र चेंडू टॉप एज घेऊन जातोय. नक्कीच पॉइंट रिजनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिल्या अटेम्प्ट मध्ये सुटला होता परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये नानाला पकडला आणि या ठिकाणी आणखी एक गडीगार. तर पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारे नयननं चौकार ठोकला होता
तिथून कुठेतरी असं वाटलं होतं की यावेळी मात्र बसनीवाडी संघाचा आगाज अगदी खतरनाक झालाय, म्हणजे अंजाम देखील एक मोठा अंजाम होईल. परंतु गोलंदाज सुभाषनं पिक्चर अभी बाकी आहे असं म्हणत या ठिकाणी जर पाहिलं तर 5 चेंडू जे फेकले त्यातील पहिल्या चेंडूवर चौकार सोडला तर उर्वरित 4 चेंडूंवर, मग दुसऱ्या चेंडूवर आणि 5व्या चेंडूवर विकेट आणि मधले 2 चेंडू निर्धाव फेकलेत. आता मात्र षटकातील अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सुभाष सज्ज आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकातील अंतिम चेंडू असताना गोलंदाजी मार्कवर सुभाष सज्ज. नवीन आलेला फलंदाज आहे तो म्हणजे सागर. पाहूया आता मात्र सागर कशा प्रकारची कामगिरी करतोय. गोलंदाजाला सागर दाखवतोय का, गोलंदाजाचा चेंडू समुद्रामध्ये फेकतोय का अंतिम चेंडू. यावेळी देखील जर पाहिलं तर शॉर्ट पिच चेंडू होता. शॉर्ट पिच चेंडूला स्मॅश केलं, पाठवून दिलं डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषा पार, वन बाउन्स, चौकार. डीजे चेंडूवर विकेट, तिसरा निर्धाव, चौथा निर्धाव, 5व्या चेंडूवर विकेट, 6व्या चेंडूवर चौकार. उलट केलं तर 6व्या चेंडूवर चौकार आला, 5व्या चेंडूवर विकेट, चौथा तिसरा निर्धाव, परत दुसऱ्या चेंडूवर विकेट आणि पहिल्या चेंडूवर चौकार. म्हणजे जर पाहिलं तर ज्या प्रकारे नयनचं नाव आहे षटक या ठिकाणी फेकलं गेलं ते म्हणजे सुभाषच्या माध्यमातून आणि पहिल्या षटका अखेर धावफलकावर धावा लागल्या, त्या म्हणजेच 2 बाद 8. आता मात्र जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर आलेला नवीन गोलंदाज आहे तो म्हणजेच संजोग. संजोग देखील अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश करतो. आणि आता मात्र या ठिकाणी मुंबईकर साहेब देखील येताना दिसत आहेत. अप्रतिम असे डान्सर आहेत मुंबईकर साहेब या ठिकाणी आपल्याला आज येताना दिसत आहेत. कारण मी सराई येथे पाहिलं होतं. विलास मुंबईकर एक अप्रतिम डान्सर. तत्पूर्वी या ठिकाणी संजोग पुढचं षटक घेऊन वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोठ्यातील जर पाहिलं तर दुसरं षटक, दुसऱ्या षटकाचा मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. पहिला चेंडूला जर पाहिलं तर ओव्हर पिच स्वरूपाचा फेकला होता, परंतु चेंडूमध्ये वेग मात्र कमी होता. नकल बॉल स्वरूपाचा चेंडू होता. त्या चेंडूला जर पाहिलं तर फटका खेचताना फलंदाजाला थोडे एफर्ट घ्यावे लागले आणि गीतेशने मात्र या चेंडूला लॉंग ऑन रिजनला पाठवून दिलं. वाईडिश लॉंग ऑनला उभा असलेला क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करता झाला, परंतु 2 धावा मात्र या चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटमुळे या बचणीवाडी संघाच्या खात्यात जातील आणि धावसंख्या होईल ती म्हणजेच 2 बाद 10. पुढचा चेंडू घेऊन संजोग एक अप्रतिम गोलंदाज आहे आणि नक्कीच चांगली गोलंदाजी करणं जाणतो. पुढचा चेंडू यावेळी मात्र निश्चितच चांगला चेंडू फेकलाय. नक्कीच जर पाहिलं तर गुड्डेन स्पॉट वरून चेंडू उडाला होता. चेंडूला मात्र यष्टीरक्षकाने आपल्या हातात समावलं आणि निर्धाव चेंडूचा खेळ झाला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. निर्धाव चेंडू या ठिकाणी फेकला गेला आणि या निर्धाव चेंडूच्या साह्यानं धावसंख्या स्थिरावली ती म्हणजेच 10वर. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा अशी या परिस्थितीत हा खेळ सुरू आहे. नक्कीच जर पाहिलं तर कालच्या दिवसाचा विचार करता धावसंख्या आता मोठी लागणं गरजेचं आहे आणि याच गोष्टीची जाणीव दोन्ही संघांना घेणं गरजेचं आहे. तत्पूर्वी चांगला फटका आलाय. शॉर्ट आर्म पूल केलेला फटका होता. स्क्वेअर लेग रिजनला चेंडू हिट केला. चेंडू गेला वन बाउन्स, सीमा रेषा पार. डीजे मास्टर डीजे. धावसंख्या झाली 14. नक्कीच 14 धावा धावफलकावर आहेत. 4 षटकांचा विचार केला तर 45 ते 50 धावांची गरज, कारण बसनीवाडी संघाकडे गोलंदाजीचा मारा देखील चांगला आहे. नानानं देखील परवाच्या दिवसात अप्रतिम गोलंदाजी केली होती आणि त्यामुळे 2 सामने मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. त्यामुळे 45 धावा धावफलकावर येणं गरजेचं. तत्पूर्वी हा चेंडू होता नक्कीच हवेत खेळलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक काही पोहोचू शकला नाही. तत्पूर्वी चेंडूला मात्र जर पाहिलं तर नो मॅन्स लँड मध्ये एंड केलं. या चेंडूवर 2 धावा धावून पूर्ण केल्या आणि 2 धावांच्या साह्यानं
धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजेच 16. निश्चितच 16 धावा धावफलकावर असताना कुठेतरी जर पाहिलं तर एक चांगली पकड या ठिकाणी बसनीवाडी संघाला अजूनही पकडता येईल. नक्कीच ऑर्डर दिली गेलेली आहे पंचांकडून. एक बिमर चेंडू या ठिकाणी पडलाय. आणखी बिमर आला तर नो चेंडू घोषित केला जाईल, गोलंदाजाला बाद केलं जाईल. हा एवढाही बिमर नव्हता की नो चेंडू दिला जाईल, परंतु नक्कीच याला फुलटॉस आपण म्हणू शकतो की फुलटॉस चेंडू निश्चितच नेहमीच घातक ठरतो. तत्पूर्वी आणखी एक निर्धाव चेंडू या ठिकाणी आलाय आणि ज्या प्रकारे या षटकातल्या पहिल्या 2 चेंडूंची सांगता झाली होती त्याच प्रकारे अंतिम जर पाहिलं तर या चौथ्या आणि 5व्या चेंडूची सांगता झाली. या चेंडूवर जर चौकार आला तर पुन्हा एकदा एक योगायोग पाहायला मिळेल. नक्कीच जर पाहिलं तर योगायोग आणि क्रिकेट यांचं समीकरण नेहमीच जोडलेलं असतं. तत्पूर्वी अंतिम चेंडू या षटकातील. या चेंडूला मात्र मोठा फटका घेता आला नाही. नक्कीच जर पाहिलं तर ऑफ स्टंपवरचा चेंडू खोदून काढला. मिड विकेट रिजनला चेंडूला फील्ड केलं, एक धाव धावून पूर्ण केली. दुसऱ्या षटकाची खेळी संपली. दुसऱ्या षटकाची फेक झाली, दुसऱ्या षटकाची सांगता झाली आणि दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली. दुसऱ्या षटका अखेर धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजेच 2 बाद 17. या षटकाचा तब्बल विचार केला तर एकही गडी बाद न करता 9 धावा धावफलकावर लावल्या गेल्या आणि आता मात्र अंतिम 2 षटक या इनिंग मधील बाकी आहेत. 2 षटक बाकी असताना बसणेवाडी संघासाठी नक्कीच या ठिकाणी करा नाहीतर मरा अशी परिस्थिती आहे, कारण किहीम संघाकडे चांगली फलंदाजी करण्याची क्षमता आहे आणि याच गोष्टीची जाणीव ठेवून या ठिकाणी जर पाहिलं तर किहीम संघाला आता मात्र फलंदाजी करणं गरजेचं असेल. किहीम संघाकडून गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय तो म्हणजेच सुनील. आणि सुनील मात्र पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. सामना करतोय फलंदाज गीतेश. सुभाष पाहिला, संजोग पाहिला, सुनील पाहिला. तिघांचीही रास एकच असेल, तिघांचीही नावं सवरून आहेत, परंतु तिघांच्या राशीमध्ये लिहिलेल्या गोष्टी सारख्या असतील का? कारण दोघांनी जर पाहिलं तर जवळजवळ सारखी कामगिरी केलेली आहे. आता मात्र सुनीलवर आक्रमण करावं लागेल. पाहूया कशा प्रकारचं आक्रमण या ठिकाणी गीतेशच्या माध्यमातून केलं जातंय. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता. चेंडूला मात्र बॅटवर काही घेता आलं नाही. ऑफ स्टंप मध्ये जाऊन जर पाहिलं तर शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू फेकला, परंतु या चेंडूला पंचांनी पनिश केलंय. पहिली ऑर्डर या ठिकाणी बाउन्सर चेंडूची आलेली आहे गोलंदाजासाठी. नक्कीच आणखी एक जर बाउन्सर चेंडू आला तर चेंडूला नो घोषित केलं जाईल, हे देखील गोलंदाजाने लक्षात घ्यायचं आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेट सज्ज होतोय. यावेळी जर पाहिलं तर आणखी एक चांगला चेंडू, परंतु यावेळी मात्र जो चेंडू बाउन्स झाला तो चेंडू तेवढ्या उंचीचा नव्हता की पंच या चेंडूला देखील पनिश करतील. आयसीसीच्या नियमाप्रमाणे लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये तुम्ही एक चेंडू बाउन्सर फेकू शकता. त्याहून जर अतिरिक्त चेंडू तुम्ही बाउन्सर स्वरूपात फेकलात तर तो चेंडू नो घोषित केला जातो. पुढचा चेंडू गोलंदाज. यावेळी चांगला चेंडू होता, तेवढा चांगला फटका आलाय. नक्कीच अप्रतिम क्षेत्ररक्षकाची भूमिका या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरला बजावली गेली आणि आणखी एक गडी बाद झाला, तो म्हणजेच बसणीवाडी संघाचा. नक्कीच फलंदाज गीतेश बॅक टू द पेव्हिलियन. तीन चेंडू फेकले, 3 चेंडूवर फक्त 3 चेंडू एकही धाव दिली नाही आणि मुख्य म्हणजे एक गडी गारद देखील केलाय. नवीन आलेला फलंदाज आहे विजय. विजय म्हणजे काय मित्रांनो, तर विजय म्हणजे विन, विजय म्हणजे विक्ट्री. आणि नक्कीच या ठिकाणी आपल्या संघाला जिंकायचं असेल, आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर या ठिकाणी विजयला मात्र आता ताबडतोड फलंदाजी करणं गरजेचं आहे. कारण फलंदाजीत जर सांगितलं तर फलंदाजीत कराल तेव्हा गोलंदाजीत ताराल अशी परिस्थिती असते. गोलंदाजांना बॅकिंगसाठी चांगली फलंदाजी होणं गरजेचं असतं. या ठिकाणी तोच प्रयत्न विजयचा होता. नक्कीच जर पाहिलं तर स्क्वेअर लेग रिजनला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केला, परंतु गोलंदाज चाणाक्ष आहे. एकाच असोसिएशन मधले हे दोन्ही खेळाडू असल्यामुळं नक्कीच गोलंदाजाला माहीत होतं की विजय कुठल्या प्रकारच्या पवित्र्याने समोर आल्याने गोलंदाजांना फेस करतो आणि त्या प्रकारचा जर पाहिला तर हा चेंडू टाकला, परंतु त्याच प्रकारच्या क्षेत्ररक्षणात इथे मात्र तुतू मेमेच्या चक्करमध्ये
आणखी एक धाव खर्च करता झाला तो म्हणजेच किहीम संघ आणि या चेंडूवर 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या झाली ती म्हणजेच 19. अंतिम 2 चेंडू या षटकातील बाकी असताना 19 धावा धावफलकावर आहेत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होईल सुनील. सामना करेल विजय. 40 धावा नक्कीच धावफलकावर लागणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सुनील सज्ज. सामना करेल विजय. विजयला मात्र क्षेत्ररक्षणात आणखी एक क्षेत्ररक्षक लॉंगलेग रिजनला अडवलाय. पुढचा चेंडू यावेळी जर पाहिलं तर नक्कीच ऑफ स्टंपवर चेंडूला समाप्त केलं. पंचांकडे दाद मागितली परंतु पंच पुरुषोत्तम भगत अगदी नावाजलेले आणि चाणाक्ष पंच आहेत. कोणताही निर्णय जो आहे तो निर्णय योग्य बाजूने कसा लागावा याची भूमिका नेहमीच पंच बजावत असतात आणि हे म्हणूनच दोन्ही ऑफिशियल पंच या ठिकाणी जर पाहिलं तर तैनात आहेत. अंतिम चेंडू या षटकातील आतापर्यंत एक गडी बाद करत अवघ्या 2 धावा खर्च केल्यात सुनीलनं. अंतिम चेंडूवर काय होणार पाहूया. गोलंदाज सुनील. सामना करेल फलंदाज विजय. अंतिम चेंडू काय होणार या अंतिम चेंडूवर. यावेळी मात्र विजयच्या स्लॉट मध्ये चेंडू दिलाय आणि विजयनं चेंडूला पोचवलंय ते म्हणजेच बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमा रेषा पार. 6 धावांसाठी खणखणीत षटकार. नक्कीच मित्रांनो, विजयचं सांगायचं झालं तर जास्त लांबचा नाही आहे. आपलाच जो धसाडे कुणे गाव आहे त्या धसाडे कुणेवरच्या आदिवासी वाडीवर हा विजय जर पाहिलं तर आपल्याला दिसून येतो. त्याचा तो गाव आहे आणि निश्चितच ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन. धावसंख्या झाली 25. 3 षटकांअखेर ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचा विचार केला तर त्या असोसिएशनमध्ये एक बलाढ्य संघ आपल्याला खेळताना दिसतो. तो संघ आहे सिद्धिविनायक कुणे. मग विकास धसाडे, सुजित धसाडे, त्याचबरोबर आणखी कित्येक खेळाडू आहेत या संघामध्ये. ज्या खेळाडूंनी नक्कीच त्या संघाला तारलंय अशा संघामध्ये, अशा स्टार खेळाडूंमध्ये हा सिद्धिविनायक कुणेच्या संघामध्ये विजय खेळताना दिसतो. सोबतच भगवान नाईक यांचे सुपुत्र म्हणजेच योगेश नाईक हे देखील जर पाहिलं तर यंदाच्या वर्षापासून सिद्धिविनायक कुणेमध्ये आपल्याला खेळताना दिसत होते. आणि निश्चितच अशा सिद्धिविनायक कुणे संघाला ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये बिलॉंग करणारा विजय मात्र नक्कीच चांगला पवित्र आजमावताना दिसतोय. धावसंख्या करतोय 25. अंतिम षटक या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रदेश. यानंतर होणारा सामना असेल SB11 चिंचवली विपक्ष अन्वी 11 स्टार सारळ. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. या इनिंग नंतर लगेचच नाणेफेक होईल. SB11 चिंचवली अन्वी 11 सारळ दोन्ही संघाच्या संघनायकांना कळकळीची विनंती आलेली आहे. धन्यवाद. नक्कीच असोसिएशनच्या नियमाला लागून हे खेळाडू नेहमीच खेळत असतात. अप्रतिम सहकार्य आहे. अंतिम षटक. पहिला चेंडू जर पाहिलं तर यॉर्कर लेंथवर होता. चांगला फटका आलाय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजनला झालंय. या चेंडूवर 1 धाव धावून पूर्ण केली. एका धावेच्या साह्यानं धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजेच 26. अप्रतिम अशी कामगिरी या ठिकाणी गोलंदाजांनी आतापर्यंत पार पाडली. परंतु जर पाहिलं तर काका मी म्हटलं होतं रास 8-9-8 तीनही गोलंदाजांनी जवळजवळ सारखी कामगिरी केलेली आहे. अंतिम षटक आहे. प्रज्ञेश्वर मात्र आता हल्ला बोल करावा लागेल, हाणामारी करावी लागेल, मोठे फटके घ्यावे लागतील आणि विजयीकडे ती क्षमता आहे. पुढचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला. रिव्हर्सचा फटका म्हणजे लागला तर आबाद नाहीतर बर्बाद असं म्हटलं जातं. रिव्हर्सचा फटका म्हणजे लागला तर टाळ्या नाहीतर शिव्या असं देखील म्हटलं जातं. कारण रिव्हर्स फटक्यामध्ये जर पाहिलं तर जे प्रेझेन्स ऑफ माइंड आहे ते खूप कमी खेळाडूंकडून वापरलेलं आपण पाहतो. धावा मिळाव्यात या दृष्टिकोनातून रिव्हर्स फटका खेळला जातो, परंतु त्याला परफेक्ट बॅटवर एक्झिक्यूट करणं प्रत्येकाला जमत नाही आणि नंतर मात्र फलंदाजाचा कॉन्फिडन्स लेवल लूज होते. याच गोष्टीची आपण जाणीव या 2 चेंडूंवर पाहिलीत. पहिल्या चेंडूला जर पाहिलं तर रिव्हर्स फटक्यामध्ये एक फलंदाज अयशस्वी ठरला आणि त्यानंतर लगेचच यॉर्कर लेंथवर टाकलेला हा जर पाहिलं तर हा चेंडू निश्चितच निर्धाव फेकला गेला. पुढचा चेंडू घेऊन प्रज्ञेश सज्ज होईल. सामना करेल विजय. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू लोअर फुल टॉस स्वरूपाचा चेंडू होता. विजयला मात्र काही बॅटवर घेता आला नाही
आणि विजयीला मात्र या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन तंबूत परतावं लागलं. संधी आली पुन्हा एकदा डीजे मास्टरला. वर जाणं देखील कठीण होऊन बसतं. पुढचा चेंडू यावेळी लोअर फुल टॉस चेंडूला अप्रतिम फटका खेचून काढलाय. नक्कीच स्ट्रेडिश ऑफ लॉंग ऑफला हा फटका येतोय 4 धावांसाठी. खणखणीत चौकार. च्या दिशेने हा फटका आला होता. नक्कीच जर पाहिलं तर या प्रकारच्या फटकेबाजीची पहिल्यापासून गरज होती. सुरुवात झाली होती परंतु शेवट मात्र कशा प्रकारे केला जातोय. अंतिम चेंडू गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर प्रज्ञेश. पाहूया काय होत आहे अंतिम चेंडू इनिंग मधील. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. टॉपेज घेऊन चेंडू हवेत गेलाय. झेल खाली स्वतः गोलंदाजाला अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपली गेली आणि इथे मात्र इनिंगची समाप्ती झाली. पहिल्या इनिंग अखेर धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजेच 6 बाद 30 आणि अजिबात वाजवू नका. तर 6 बाद 30 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. येणारे चेंडू असतील 24. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर कठीण नाही आहे परंतु सोपं देखील नाही आहे. गोलंदाजी चांगली आहे बसनीवाडी संघाची. नक्कीच पुढच्या इनिंगची सुरुवात होईल. तत्पूर्वी पुन्हा एकदा घेऊन जातोय डीजेच्या कडे. सन्मान्य भगवानजी नाईक यांना विनंती करतो आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. सन्माननीय सतीशजी नाईक साहेब यांच्या हस्ते याच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याची नाणेफेक होईल. SB11 चिंचवली आणि NV11 स्टार सारळ या दोन संघादरम्यान हा सामना रंगताना दिसेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. हॅलो हॅलो चिंचवली आणि सारळ चला नाणेफेकीसाठी यायचंय लगेच प्लीज. चिंचवली संघ आलेला आहे. सारळ संघ सरळ सरळ संघाचे कॅप्टन
सारळ संघ आपला प्रतिनिधी कोणी खेळाडू आला असेल तर नाणेफेक करून घ्या, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. कर्णधार आपला उपस्थित नाही आहे. सलामीचे फलंदाज किम संघाकडून. चला, नाणेफेक झाली का काका? नाणेफेक करून घ्यायची आहे. सारळ संघ आलेला आहे. नक्कीच सारळ, चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. अच्छा ठीक आहे, चला. एवढं आपण करू शकतो. कर्णधाराची वाट पाहू शकतो, कारण अजून 4 षटका आपल्या हातात आहेत. निश्चितच तुम्ही कोऑपरेट करत असाल तर आयोजक देखील कोऑपरेट करतील. फक्त दादा 4 ओव्हर व्हायच्या आधी नाणेफेक करून घ्या सारळ संघ, एवढं विनंती आहे. एवढी शेवटच्या ओव्हरपर्यंत नाणेफेक करून घ्या. तर निश्चितच मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर पहिल्या सामन्याचं दुसरं सत्र, पहिला सामना आहे तो म्हणजेच एंजल 11 किहीम विपक्ष जयेश 11 स्टार बसणीवाडी या दोन संघांच्या दरम्यान. निश्चितच जयेश 11 स्टार बसणीवाडी संघानं प्रथम फलंदाजी करताना 6 गड्यांच्या मोबदल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा धावफलकावर लावल्यात आणि जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 31 धावांची गरज आहे, ती म्हणजेच एंजल 11 किहीम संघाला. नक्कीच जर पाहिलं तर 24 चेंडू आणि 31 धावा हे आव्हान कठीण नसणार आहे. पण नक्कीच सामन्यामध्ये काय होईल, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये शेवटपर्यंत काय होईल सांगितलं जात नाही. क्षेत्ररक्षण सजलं आहे, ते म्हणजेच बसणीवाडी संघाचं. किहीम संघाचे सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानावर उतरलेले आहेत. लगेचच सामना सुरू करून घ्यायचा आहे. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, एक क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला, दुसरा क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला उभा आहे. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन गोलंदाज सागर सज्ज होईल. स्ट्राईक एंडवर सुभाष, नॉन स्ट्राईक एंडवर प्रज्ञेश. पंच सामना सुरू करायचा आहे. पहिला चेंडू सागरचा. पाहूया काय होणार या सामन्यामध्ये. निश्चितच आजच्या दिवसातील सुपर 8चा पहिला सामना, जो संघ विजयी होईल तो संघ नक्कीच क्वालिफाय होईल सेमीफायनल साठी. गोलंदाज कोण आहे? सागर. राईट आर्म राऊंड. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूला जर पाहिलं तर अप्रतिम फटका, गॅपमध्ये फटका आहे, परंतु जर पाहिलं तर काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येईल तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, परंतु अप्रतिम थ्रो त्या ठिकाणी केला गेला. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या झाली ती म्हणजेच 1. बसणीवाडी संघ आपला प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित नाही आहे. जर आला नाही तर 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. बसणीवाडी संघ लगेच हा चेंडू फेकायच्या आतमध्ये आला पाहिजे आणि इथून जर आता प्रतिनिधी गेला कुठल्या संघाचा तर 2 धावा न बोलता दिल्या जातील समोरच्या संघाला. लक्षात घ्यायचंय बसणीवाडी संघ. पुढचा चेंडू घेऊन सागर सज्ज होईल. सामना करेल सुभाष. यावेळी देखील चांगला फटका आहे. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण 38 सर्कल मध्ये केलं जात आहे. नक्कीच मित्रांनो, तुमच्याकडे जर पाहिलं तर धावा कमी आहेत आणि असं असताना चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करणं हे तुमचं गरजेचंच आहे. आणि हीच गरज लक्षात घेत या ठिकाणी 100% देण्याचा प्रयत्न या प्रत्येक क्षेत्ररक्षकाकडून केला जातोय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सागर सज्ज होतोय. स्ट्राईक एंडवर प्रज्ञेश. यावेळी इनसाइड आउट. चांगला फटका आहे. नक्कीच हा झेल होऊ शकला असता. नक्कीच मित्रा, झेल होऊ शकला असता, कारण प्रयत्न आणते परमेश्वर, परंतु प्रयत्न काही झाला नाही. डीजे असो, डीजे मास्टर आहे. दिवस आहे आपल्याकडे अजून अख्खा. आपण दिवसभरात अक्षरशः गाड्यांची मैफिल परवाच्या दिवसात ज्या प्रकारे सजवली होती त्या प्रकारे सजवू. सोबतच विलास मुंबईकर देखील जोडले गेलेले आहेत. अप्रतिम डान्सर
युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते आणि मुंबईकर साहेब देखील लाईव्ह जातील. पुढचा चेंडू यावेळी चांगला चेंडू आहे, नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू होता, परंतु त्या क्षेत्ररक्षकाला काका प्रयत्न करणं गरजेचं होतं. कारण तुम्ही पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पाहिलं तर 38 सर्कलच्या बाहेर उभे राहताय, तर तुम्ही तुमच्या संघातले सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहात आणि असं असताना आपली एक चूक आपल्या संघाला किती महागात पडू शकते. कारण योगेश नाईकनं जर तो चौकार सोडला नसता तर सुपर 8 मध्ये आज बसनीवाडी संघ, चिंचवली संघाच्या ऐवजी कदाचित चौल संघ देखील असता. परंतु मित्रांनो, एक चूक आपल्या संघाला घेऊन जाते. पुढचा चेंडू यावेळी निश्चितच एक धाव या चेंडूवर आली. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या झाली 8. एक चूक मित्रांनो जर पाहिलं तर MS धोनीने 2019च्या वर्ल्ड कपच्या जर सेमीफायनल मध्ये ती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला नसता तर कदाचित वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये भारतीय संघ आपल्याला दिसला असता. सोबतच जर पाहिलं तर मार्टिन गप्टिलचा तो ओव्हरथ्रो झाला नसता तर कदाचित वर्ल्ड कपची फायनल विजेता आपल्याला न्यूझीलंड हा संघ देखील सापडला असता. हसन अलीची एक चूक पाकिस्तानला वर्ल्ड कप मधून बाहेर काढती झाली नसती. परंतु मित्रांनो, एक चूक सामना कुठच्या कुठं फिरवू शकते आणि म्हणूनच एक चूक ही नेहमीच गरजेची असते. प्रत्येक चूक जी जर पाहिली तर प्रत्येक चुकीचं विश्लेषण या ठिकाणी करता आलं पाहिजे. आपली चूक कुठे झाली तर या ठिकाणी तो झेल सुटला, तिथे चूक झाली आणि पहिल्या षटकामध्ये 9 धावा धावफलकावर आल्या. पहिल्या षटका अखेर 9 धावा धावफलकावर आल्यानंतर आता मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल, ती म्हणजेच एंजल 11 किहीम संघाला. आणि 18 चेंडू 22 धावा डिफेंड करायचे असतील तर गोलंदाजांना मात्र आता आपलं सर्वस्व पणाला लावून गोलंदाजी करावी लागेलच. सोबतच फलंदाजांना देखील चांगली कसून फलंदाजी आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षकांना हा सामना आपल्या आयुष्यातील शेवटचा सामना आहे अशा प्रकारची क्षेत्ररक्षण करावं लागेल. नक्कीच मित्रांनो, या सामन्यामध्ये काय होणार हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन जातोय, परंतु नक्कीच तत्पूर्वी गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज नाना सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. निश्चितच परवाच्या दिवसात नानाची अप्रतिम गोलंदाजी आपल्या संघाला सुपर 8 पर्यंत घेऊन जाती झाली, परंतु आज मात्र सुपर 8 मधून सेमीफायनल मध्ये जायचं असेल तर नानाला मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी कायम ठेवणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू यावेळी टॉप एज घेऊन चेंडू जातोय, चेंडू हवेत आहे, झेल खाली, क्षेत्ररक्षक चूक चूक चूक. मित्रांनो, मी म्हटलं होतं एक चूक किती महागात पडू शकते. पहा, हा झेल होणं गरजेचं होतं. 2 धावा धावून आल्यात, हा झेल घेणं गरजेचं होतं. इथे क्षेत्ररक्षकानं काय केलं माहित नाही. क्षेत्ररक्षकानं कारण द्यायची नाही आहेत, कारण कारण तो देतो ज्याला आयुष्यात काही साध्य करता येत नाही. या ठिकाणी आपण काहीतरी साध्य करू शकत होतात, परंतु या चेंडूवर अक्षरशः खोलून दिलेला झेल जर आपल्या हातून सुटत असेल तर निश्चितच ही चूक आहे. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा संतोष सज्ज होईल, सामना करेल फलंदाज प्रजेशच्या 2 झेल आतापर्यंत सुटलेले आहेत. नाणेफेक करून घ्यायचे. यानंतर होणारा सामना SB चिंचवली आणि अन्वी 11 सारळ या 2 संघांच्या दरम्यान असेल. पुढला चेंडू नाना, हे षटक संपू दे तत्पूर्वी हा देखील चेंडू हवेत आहे. यावेळी मात्र चूक केली जात नाही, अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. क्षेत्ररक्षक विजय आहे का? जे दोन्ही संघ अगदी दिग्गज असे आपल्याला पुढचा सामना जो पाहायला मिळणार आहे. सारळ वर्सेस SB चिंचवली. टॉचविन झालेला, मला टॉचविन जिंकलेला आहे तो सारळ या संघाने. आणि आपण पहिला काय निर्णय घेतलाय? मी क्षेत्ररक्षण घेऊ. पहिला क्षेत्ररक्षण घेणार आहात आपण. काय किती धावांपर्यंत रोखणार आहात? 30-40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. धन्यवाद. मला तर वाटते SB चिंचवली आपण
फलंदाजीचा आपल्याला त्यांनी निर्णय दिलेला आहे, तर आपण काय कितीपर्यंत ठोकू शकाल? 40 ते 50 धावांचा पाठला करू शकतो. धन्यवाद. दोन्ही संघांना शुभेच्छा. धन्यवाद. या ठिकाणी या चेंडूवर एक धाव आली. पुढचा चेंडू. यावेळी मात्र फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्नात काही यश आलं नाही. तत्पूर्वी मित्रांनो, आपण मुंबईकर साहेबांचं नृत्य पाहिलं. नक्कीच कोळी गीतावर हे अप्रतिम नृत्य. कोळीगडी म्हटला की दर्याचा राजा, ज्यानं समुद्राला देव मानलं आणि खऱ्या अर्थानं समुद्रानं त्याचा उदरनिर्वाह केला, अशा कोळ्याचं हे कोळी गीत. आणि कोळी गीत म्हटलं की महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राचा अभिमान. आणि कोकण किनारपट्टी म्हटला की खऱ्या अर्थानं कोळी राजाचं राज्य म्हटलं जातं. आणि त्यातीलच एक कोळी राजा विलास मुंबईकर आपल्याला या ठिकाणी जर पाहिलं तर अप्रतिम नृत्य करताना दिसले. तत्पूर्वी आणखी एक अप्रतिम चेंडू. मी म्हटलं होतं नानाची गोलंदाजी एक नावाजलेली गोलंदाजी आहे. नानाच्या गोलंदाजीला सामोरं जाणं भल्या भाल्यांना जमलं नाही, कारण जेवढा चांगला गोलंदाजीचा क्लास आहे तेवढाच जास्त अनुभव नानाकडे आहे. पहिल्या चेंडूवर जर झेल सुटला नसता तर या 3 धावा ज्या षटकात खर्च झाल्यात त्या कदाचित झाल्या देखील नसत्या. तत्पूर्वी 5 चेंडू फेकले गेले, 3 धावा या षटकामध्ये आल्यात, एक गडी देखील बाद केलाय. अंतिम चेंडू घेऊन नाना सज्ज. सामना करेल फलंदाज संजोग सुभाष. यावेळी पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू आला. षटक संपलं. षटक संपल्याची घोषणा या ठिकाणी झाली आणि अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी नानानं कायम ठेवलं. आणि जर पाहिलं तर पहिल्या 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्या, त्या म्हणजेच फक्त आणि फक्त 12 धावा धावफलकावर आहेत. जिंकण्यासाठी चेंडू आहेत 12, धावा पाहिजेत 19. मी म्हटलं होतं असाध्य असं काहीच नाहीये, प्रत्येक गोष्ट साध्य करता येते. नथिंग इज इम्पॉसिबल. चे बॅट बदलायचे आहे, पंचांना विचारून आपण बाहेर येऊ शकता. बॅट घेऊन जा लगेचच. शेक्सपियरने म्हटलं आहे नथिंग इज इम्पॉसिबल. नक्कीच जर पाहिलं मित्रांनो तर कुठलीही गोष्ट ही कठीण नसते, कुठलीही गोष्ट ही इम्पॉसिबल नसते. फक्त त्या गोष्टी समोर जर आपण सच्च्या मेहनतीने आपण कार्य केलं, खऱ्या अर्थानं एक लगन ठेवली आणि एका फोकसने जर ती गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच ती गोष्ट आपल्याला साध्य होऊ शकते. आणि नक्कीच याच गोष्टीचा विचार या ठिकाणी करायचा आहे आणि ही गोष्ट साध्य करायची आहे. ही गोष्ट साध्य केली गेली पाहिजे नक्कीच गोलंदाजी करणाऱ्या संघानं. कारण एके वेळी असं वाटलं होतं की हा संघ कुठेतरी 30 धावांवर फसलाय, 30 धावांवर अडकलाय. आणि असं असताना नानाचं ते षटक अप्रतिमरित्या फेकलं गेलं आणि फक्त 3 धावा त्या षटकामध्ये आल्या. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज समीर सज्ज होईल बसणीवाडी संघाकडून. स्ट्राईक एंडवर फलंदाज आहे तो म्हणजेच संजोग. पहिलाच चेंडू समीरचा संजोगसाठी. पहिलाच चेंडू, खराब चेंडू. पंचांकडून इशारा. ICC नियम क्रमांक 22चा अवलंब या चेंडूला केला आणि या सामन्यामधला पहिला सोयीर चेंडू या ठिकाणी फेकला गेला. निश्चितच मित्रांनो खऱ्या अर्थानं 11 स्टार आदिवासी असोसिएशनचं कौतुक असं की गोलंदाजांकडे जो कंट्रोल आहे असा कंट्रोल मी पहिल्यांदा पाहतोय. कारण परवाच्या दिवसात सुद्धा 3ऱ्या सामन्यामध्ये पहिला वाईड चेंडू फेकला गेला. या सामन्यात देखील त्याच प्रकारची गोलंदाजी, परंतु या ठिकाणी एक आला म्हणजे दुसरा येणं गरजेचंच आहे असं नसतं, पण या ठिकाणी ती गरज दाखवून दिली. 2 लगातार चेंडू वाईड फेकले गेलेत, ते म्हणजेच गोलंदाज समीरच्या माध्यमातून. अंतिम 6 चेंडू या षटकातील बाकी आहेत. जिंकण्यासाठी 12 चेंडू 19ची गरज होती, आता 17ची गरज असेल. पुढचा चेंडू समीर. फलंदाज मात्र गोलंदाजाला डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. इथे मात्र थ्रो अतिशय चुकीचा आहे, अतिशय चुकीचा थ्रो आहे. नक्कीच हा चेंडू जर अडवता आला नसता तर खराब थ्रो म्हणता येईल. थ्रो नेहमी जर पाहिलं तर ओव्हरआर्म ॲक्शनने करायचा असतो. अंडरआर्म ॲक्शनने केलेला थ्रो कुठेतरी कठीण होऊन बसतो क्षेत्ररक्षकाला किंवा यष्टीरक्षकाला पकडणं, परंतु त्या प्रकारचा थ्रो होता. या चेंडूवर एक धाव आली. एका धावेच्या साह्यानं धावफलकावर धावा लागल्या 15. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा समीर सज्ज होईल. सामना करेल फलंदाज सुभाष. पाहूया सुभाष कशा प्रकारची फलंदाजी करतोय. समीर टू सुभाष. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न नक्कीच पुन्हा एकदा यशस्वी होत नाही आहे.
आणखी एक रिवर्स फटका या ठिकाणी जर पाहिलं तर अयशस्वी ठरतोय. निर्धाव चेंडूचा खेळ होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावते 15 वर. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज समीर सज्ज. सामना करेल सुभाष. आणखी एक चांगला चेंडू. आणखी एक अप्रतिम चेंडू. आणखी एक निर्धाव चेंडू या ठिकाणी फेकला जातोय समीरच्या माध्यमातून. पहिले 2 स्वैर चेंडू सोडले तर त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक आहे. धावसंख्या स्थिरावली 15 वर. 5 चेंडू लगातार निर्धाव खेळले ते म्हणजेच सुभाषनं. अशा परिस्थितीत अशी गोलंदाजी होणं नक्कीच आपल्या संघाला एक तारणहार ठरणारी गोलंदाजी आहे. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. सलग 6वा चेंडू निर्धाव खेळला सुभाषनं आणि अंतिमरित्या याला मात्र या स्पर्धेतून परतावं लागलं. या सामन्यातून बाद व्हावं लागलं. डीजे मास्टर. नवीन आलेला फलंदाज किम संघ सुनील आणि षटकातील अंतिम 2 चेंडू. 8 चेंडू 16 धावांची गरज. स्ट्राईक एंडवर असेल संजोग. पुढचा चेंडू. यावेळी मोठा फटका खेचलाय. नक्की चेंडू गेलाय काऊ कॉर्नर. सीमा रेषा पार. डीजे मास्टर. दहा धावांची गरज. यावेळी मात्र चांगला चेंडू फेकलाय. चांगलं कमबॅक झालंय. आता मात्र 6 चेंडू 10 धावांची गरज. कोण करणार ही कामगिरी? मला एक सामना आठवतोय. सामन्यामध्ये 6 चेंडू 2 धावांची गरज होती. समोर संघ होता पाकिस्तान आणि गोलंदाजी करणारा संघ होता ऑस्ट्रेलिया. असं असताना कर्णधार रिकी पॉन्टिंग, मायकल क्लार्क कर्णधार होता. मायकल क्लार्कच्या डोक्यावर प्रश्नचिन्ह होतं की गोलंदाजी कोण करणार, कारण महत्त्वाच्या गोलंदाजांना भरपूर मार पडला होता. आणि असं असताना पार्ट टाइम ऑफ स्पिनर ग्लेन मॅक्सवेलला समोर आणलं गेलं. त्याला पसरायचं लगेच आणि ग्लेन मॅक्सवेलनं ते षटक निर्धाव फेकलं होतं. 2004 मध्ये साऊथ आफ्रिकन संघासमोर गोलंदाजी करताना 6 चेंडू 4 धावा रोखण्याची कामगिरी सचिन तेंडुलकरनं देखील केली होती. आणि निश्चितच आता मात्र हीच कामगिरी विजयी करणार का? जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. येणारे चेंडू असतील 6. काय होणार मित्रांनो या सामन्यामध्ये? कशा प्रकारची गोलंदाजी होणार? विजयीकडे संधी आहे या सामन्यामध्ये हिरो बनण्याची. निश्चितच हिरो बनणार का? पाहूया काय होणार. पहिल्या षटकात 9 धावा. त्यानंतर नानानंदे षटक फेकलं. ते षटक मोमेंटम चेंज करणारं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा समीरचं 9 धावांचं षटक आलं. परंतु आता मात्र 6 चेंडू 10 धावांची गरज असताना विजयीकडे संधी असेल की या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी हिरो बनण्याची. स्ट्राईक एंडवर फलंदाज आहे तो म्हणजेच सुनील. नॉन स्ट्राईक एंडवर संजोग, ज्याने एका खतरनाक षटकार ठोकलाय. आणि पाहूया आता मात्र ही कामगिरी कायम ठेवता येते का? सहा चेंडू 10 धावा जर रोखल्या तर बसनीवाडी संघ हा बक्षीस पात्र होईल आणि काढल्या तर किहीम संघ बक्षीस पात्र होईल. पुढचा चेंडू. पहिलाच चेंडू अप्रतिम चेंडू. पंचांकडे लाऊड अपील केली. गोलंदाजानं ज्या प्रकारे सेलिब्रेट केलं त्यावर असं वाटलं की कुठेतरी एज घेऊन किपरनं चेंडू पकडलाय का, परंतु असं काही झालं नाही. निश्चितच हा निर्धाव चेंडू आला. निर्धाव चेंडूच्या साह्यानं धावसंख्या स्थिरावली ती म्हणजेच 21 वर. 5 चेंडू 10 धावांची गरज. पुन्हा एकदा समीकरण तेच आहे. 5 चेंडू 10 धावांची गरज. पुन्हा एकदा जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विजय सज्ज होईल. पाहूया काय होतंय.
पहिला सामना जो झाला होता बसणीवाडी आणि किहीम, त्यात किहीम संघ विजयी झाला होता. आता मात्र बसणीवाडी संघाकडे पाहूया विजयी होण्याची क्षमता आहे का, कारण बसणीवाडी संघाकडे विजय आहे आणि विजय म्हटलं की विजय आला. हा चेंडू देखील अप्रतिमरित्या फेकलाय, परंतु थ्रो थोडासा चुकीचा झालाय. पंचांकडे अपील केली, पंच संतोष सुडको आहेत. नक्कीच पंचांनी सांगितलं की बाईच्या स्वरूपात ही एक धाव आली, लेग बाईच्या स्वरूपात ही एक धाव आली. एका धावेच्या साह्यानं धावफलकावर धावा लागल्या 22. मित्रांनो 22 जर्सी नंबरचा विचार केला पसरायचा आहे लगेचच तर 2015च्या वर्ल्ड कप मध्ये सेमीफायनलिस्ट संघ, त्या संघाचा एक भाग, त्यानंतर 2019च्या वर्ल्ड कप मधला फायनल संघाचा कर्णधार आणि फायनलिस्ट संघाचा कर्णधार, रनरअप संघाचा कर्णधार, 2021च्या टेस्ट चॅम्पियनशिप मधला विनिंग कर्णधार आणि सोबतच 2021च्या T20 वर्ल्ड कपचा रनरअप कर्णधार केन स्टुअर्ट विलियमसन याचा जर्सी क्रमांक 22 येतो. कॅप्टन कूल, इथे मात्र थंड डोक्याने कामगिरी करायची होती. नक्कीच जर पाहिलं तर ही कामगिरी केली फलंदाजानं. अप्रतिम फटका, शॉर्ट आर्म पूल, स्क्वेअर लेग रिजन, 6 धावांसाठी खणखणीत षटकार. डीजे तीन धावांची गरज. नक्कीच मुंबईकर साहेबांना भरपूर डान्स करायचा आहे, परंतु मुंबईकर साहेब सामना देखील अतितटीचा आहे. 3 चेंडू 3 धावांची गरज. नक्कीच तो चेंडू होता तो निर्धावाला होता. असं असताना जर पाहिलं तर फलंदाज संजोगला स्ट्राईकवर आणलं, त्यांनी मात्र आपलं काम या ठिकाणी केलं. मला वाटतंय काका संजोगचा झेल सुटला होता का? संजोगचा झेल सुटला नव्हता, परंतु प्रजेशचा झेल सुटला होता. पुढचा चेंडू, हा चेंडू देखील चांगला आणि खोलवर टप्प्यावर फेकलाय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढा चांगला थ्रो, रनआउटची संधी. संजोग बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे मास्टर जी मार्कू साहेब यांच्या माध्यमातून जो क्षेत्ररक्षक होता, नाव काय त्याचं, नयन, नयन साठी अप्रतिम थ्रो, अप्रतिम क्षेत्ररक्षण नयनने जे केलं त्याच्यासाठी सन्माननीय शैलेशजी मार्कू यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या नयनसाठी. नक्कीच शैलेशजी मार्कू साहेबांबद्दल सांगायचं झालं तर या सामन्यात जो कोणी मॅन ऑफ द मॅच होईल किंवा इतर जे 4 सामने आहेत, 3 सामने आहेत आणखी, त्यात जो मॅन ऑफ द मॅच ठरेल, त्या मॅन ऑफ द मॅच साठी जी फोर्स कंपनीनं बॅट दिलेली आहे, या बॅट ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाले आहेत असे शैलेशजी मार्कू साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून हे बक्षीस नयनसाठी आलेलं आहे. धावसंख्या 29, 2 चेंडू 2 धावांची गरज. काय होणार? नक्कीच काय होणार? 2 चेंडू 2 धावांची गरज. बरेच कालच्या दिवसात, परवाच्या दिवसात सामने असे झाले, इथे मात्र सिंगल सेव्हिंग गरजेची असेल. नवीन आलेला फलंदाज स्ट्राईक एंडवर रवींद्र. काय होणार? नक्कीच नक्कीच इथून जर पराजित झालात तर पराजित झालात, पुढच्या वर्षीशिवाय संधी नाही आहे. आणि जिंकलात तर या ट्रॉफीवर आपलं नाव करून घरी जाल. मग पुढचा सामना जरी हारलेत तरी चालेल, परंतु या सामन्याला हे महत्व आहे. आता जिंकणं गरजेचं आहे, विजय मिळवणं गरजेचं आहे. दोन चेंडू 2 धावांची गरज.
नक्कीच माडाच्या सावलीमध्ये जर पाहिलं तर डीप बॅकवर्ड पॉइंटला भगवान नाईक देखील जर पाहिलं तर सामन्याचा आनंद घेताना दिसतायत. या रायगड जिल्हा आदिवासी समाजाचे अध्यक्ष आहेत सन्मान्य भगवानजी नाईक. पुढचा चेंडू सोबतच या ठिकाणी मात्र टर्निंग पॉइंट डीजे मास्टर. काय सामना होता. असोसिएशनचे अध्यक्ष सुरेशजी नाईक साहेब देखील जर पाहिलं तर सामन्याचा आस्वाद घेताना दिसतात. खऱ्या अर्थानं हा मंच तुमच्यासाठी आहे, परंतु आम्ही मात्र पब्लिकला काय मजा येत असेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि नक्कीच मित्रांनो, हे मैदान असं आहे, प्रत्येक खेळाडूचं स्वप्न आहे या मैदानावर खेळायचं आणि अप्रतिम मैदान. कुठल्याही कोपऱ्यात जाऊन डोळे मिटले तरी लगेच झोप येईल असं मैदान आहे. समुद्राची थंड हवा, सुरूची झाडं, नारळ फोबलीची झाडं आणि त्यामध्ये असलेलं हे मैदान. एप्रिलच्या कडाक्याच्या उन्हामध्ये देखील जर पाहिलं तर खेळताना अप्रतिम अनुभव फलंदाजांना, गोलंदाजांना, क्षेत्ररक्षकांना आणि सर्व खेळाडूंना घेता येतो असं हे मैदान. आणि या मैदानावर जर पाहिलं तर पहिलाच सुपर 8चा सामना आणि सामना कशावर येऊन ठेपलाय तर एक चेंडू 2 धावांची गरज. अप्रतिम झेल कोणी टिपला. तो झेल कोणी टिपला नाना. अप्रतिम झेल टिपला. नाव काय त्याचं. राजन नाईक. अप्रतिम झेल आपण टिपलात. एक चेंडू 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. नवीन आलेला फलंदाज स्वप्नील काय होणार. अंतिम चेंडू. ओ हो दैव देत पण कर्म नेत. आता मात्र जरी चेंडू हवेत गेला, फलंदाज 1 मिनिट पंच अशा फ्री चेंडू असेल, पंच फ्री चेंडूला फलंदाज बोल्ड झाला तर धावून काढू शकतो का धाव. फलंदाज फ्री चेंडूला जर बोल्ड झाला तर धावून काढू शकतो का धाव. नक्कीच. म्हणजे जर विचार केला LBWचा अपील नसणार आहे, बोल्ड नसणार आहे, झेलबाद नसणार आहे. नक्कीच फक्त रनआउट स्वरूपात जर बाद झाला तरच, अन्यथा निर्धाव चेंडू काढायला लागेल. काय केलंस हे विजय. एक चेंडू 1 धावेची गरज. काय होणार. पुन्हा एकदा सिंगल सेव्हिंग साठी. झेल जरी उडाला, हा चेंडू वाईड असता तरी चालला असतं, पण नो चेंडू आहे. म्हणजे झेल उडाला, झेल टिपला तरी देखील सामन्यात रस राहत नाही आहे. फलंदाजाला फक्त प्रयत्न करायचा आहे. बोल्ड जरी मारला तरी देखील धावत सुटायचं आहे. एक चेंडू 1 धावेची गरज. खऱ्या अर्थानं बोल्ड पेक्षा निर्धाव चेंडूला जाणं या ठिकाणी गरजेचं असेल विजयला. नक्कीच याला म्हणतात सुपर 8. याला म्हणतात रविवारच्या दिवसाची सुरुवात कशी पाहिजे तर अशी पाहिजे. नक्कीच प्रेक्षक या ठिकाणी उठून उभे राहिलेले आहेत. चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी की फोडणीचा भात या चेंडू नंतर समजेल. अंतिम चेंडू आहे. अंतिम चेंडूवर 1 धावेची गरज आहे. जेवढं कमावलं होतं तेवढं विजय गमवायचं नाही आहे. आणि किहीम संघ एवढं स्ट्रगल करून एवढ्या लांबून जर इथपर्यंत आला असाल तर या चेंडूला वाया घालवायचं नाही आहे. काय होणार. अंतिम चेंडू यष्टी रक्षक चुकला आणि या ठिकाणी सामन्याला मुकला डीजे मास्टर.